सर काय सांगाल सध्याची जी राजकीय परिस्थिती चालली मावळ तालुक्यामध्ये निवडणुकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पैशाचं महत्व वाढत चाललंय असं दिसतंय. रोज पैसे पकडले जात आहेत आणि या सर्वांमध्ये कुठेतरी ग्रामीण भाग हा मागे पडत चाललाय. शहरी भागातून विशेष करून जी ठराविक आडनावाची मंडळी आहेत अशा मंडळींचे पैसे वाटण्यापासून ते राजकीय उमेदवार मिळवण्यापर्यंत सगळीकडेच वरचष्मा दिसतोय. ग्रामीण भाग मागे पडत चाललाय. तुम्हाला विचारण्याचं कारण एकच की ग्रामीण भागाचं कायम तुम्ही प्रतिनिधित्व करता आणि ग्रामीणचा चेहरा म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं. याबाबत तुम्हाला काय वाटतं, ग्रामीण भाग किंवा त्याचं फ्युचर यानंतर कसं असेल? नाही, आता सध्या परिस्थितीमध्ये ग्रामीण आणि शहरी हा मुद्दा आता गौण आहे. याला आपण जास्त स्पर्श करू नये कुणी. आजच्या परिस्थितीमध्ये गरीब आणि श्रीमंत ह्या गोष्टीवर आपण चर्चा करूया, पण आज नकोय. मला जे काय बोलायचं आहे ते उद्याच्या जाहीर सभेमध्ये 4 वाजता जाहीर सभा कामशेतमध्ये आहे. त्या जाहीर सभेमध्ये 27 आणि 4 ह्या 2 तारखा रद्द झाल्या आणि काही गोष्टीवरती भाष्य करायचे, परंतु उद्या 4 वाजता मी बोलणार आहे. पण यापूर्वी तुम्ही 27 तारखेला कार्यक्रम घेणार होता, 4 तारखेला कार्यक्रम घेणार होता. सगळ्यांना उत्सुकता लागून राहिलेली होती की यावेळेस नेमकी काय भूमिका घेणार आहेत. म्हणजे 2 वेळा काय होणार आहे हे नेमकं काय समजू शकलं नाही आणि आता उद्या नेमके तुम्ही काय करणार आहात, हा सस्पेन्स का ठेवताय? तुम्हाला काय सांगायचं? सस्पेन्स ठेवण्यापेक्षा काही अडचणी होत्या, काही विषय होते, काही चर्चा चालू होत्या, त्या संदर्भातल्या चर्चा पूर्ण झाली असं म्हणता येईल आणि त्याच्यावरती उद्या मी भाष्य करणार. परंतु समाज हिताचं, राजकारणाचं किंवा माझ्या बाबतीतलं छोट्या मोठ्या अडचणीच्या बाबतीत या सर्ववरती भाष्य उद्या होईल आणि अचूक होईल आणि तालुक्याच्या हितात जास्त आहे. म्हणून आज मी बोलण्यापेक्षा उद्या 4 वाजता त्या ठिकाणी बोलेल. तुम्हाला असं नाही वाटत का की उद्या तुम्ही जी काही भूमिका घेणार आहात ती भूमिका घ्यायला खूप वेळ लागलेला आहे किंवा खूप निर्णय घेत आहे? कारण सगळ्या निवडणुकीची धामधूमी आहे, मतदानाचे दिवस जवळ येत आहेत आणि आपल्या निर्णयाला खूप उशीर होते. तुमच्या कार्यकर्त्यांना त्याची उत्सुकता होती, तर तुम्ही वेळ लावलाय असं नाही वाटत आहे? राजकारण हा विषय वेगळा आहे, माझ्या बाबतीतला विषय वेगळा आहे. तो राजकारण निवडणूक म्हणून विषय नाही आहे. म्हणून त्यासाठी आता जरी काही सांगितलं तरी उद्या समाजासमोर सांगणार आहे, तर आता सारांश जर आपण बाहेर पाडला तर त्याला अर्थ राहणार नाही. म्हणून आता ह्या विषयावरती आता जास्त बोलणं उचित होणार नाही. उद्या 4 वाजता आपण ती भाषा का उशीर झाला, का हे अडचणी निर्माण झाल्या, का थांबवल्या सभा, ह्या सगळ्यावरती उद्या निश्चितपणे मी चर्चा करेन. तुम्ही आता सस्पेन्स अजूनही कायम ठेवताय. 2 वेळा यापूर्वी कार्यक्रम रद्द झाले, उद्याचाही कार्यक्रम आहे असं तुम्ही म्हणताय. अजितदादांच्या सोबत तुमची बोलणी चालू होती, मग आता ती बोलणी यशस्वी झाली आणि शरद पवारांनी त्यासाठी तुम्हाला काय महत्वाची मदत केली का, किंवा शरद पवार या सगळ्या गोष्टीमध्ये तुमच्यासाठी मदतीला धावून आले का, काय सांगा? पवार साहेब किंवा अजितदादा ह्या विषयावरती आता मी काहीच बोलणार नाही. परंतु सस्पेन्शन हा शब्द आता थोडासा उद्या 24 तास राहिले फक्त, पण त्यावेळेला आपण जाहीरपणे सांगूच ना सस्पेन्शन काय होता, काय राहिलं, मी का बोललो नाही याच्या बाबतीत मी स्पष्टपणे मत मांडणार. तर मी स्पष्टपणेच बोलणार आहे, कारण तिथं आहे ना स्वतःचं ज्याचं जळतं त्यालाच कळतं. त्यामुळे ते स्पष्ट बोलण्याची भूमिका माझी उद्या राहील आणि ती लोकांना मान्य होईल. आणि तालुक्याच्या परिस्थितीवरती आजची परिस्थिती तालुक्याची पूर्णपणे बिघडलेली आहे. लहान लहान तरुण असतील ज्यांना मतदानाचा अधिकार नाही, ते सुद्धा कुठल्या शब्दांनी चर्चा करतात, कुठल्या वातावरणात राहतात, हा भविष्य काळामध्ये तालुका काय असेल ह्या सगळ्या गोष्टीवर उद्या चर्चा करणार आहे. म्हणून उद्या माझी विनंती तुम्हाला पण की उद्या 4:00 तुम्ही सगळेजण या, त्या ठिकाणी कामशेडमध्ये आपण व्यवस्थित बोलू आणि तालुक्याच्या हिताचं असेल असं मला विश्वास. मागील काही वर्षामध्ये बाळासाहेब नेवाळे यांची नागरिकांमध्ये, मावळ तालुक्यातील नागरिकांमध्ये लोकप्रियता फार होती. त्याच लोकप्रियतेच्या अनुषंगाने मी विचारतो तुम्हाला की आज ऐन निवडणुकीच्या वेळी त्यावेळेस तुमचं जी लोकप्रियता आहे, लोक तुमच्याकडे लक्ष ठेवून आहेत तुमच्या निर्णयाकडे, काय म्हणता तुम्ही याच्यावर? अनेक वर्षे मी तालुक्यामध्ये काम केलं, लोकांच्या सुखादुखात गेलो, अनेक कार्यकर्त्यांना मदती केल्या. कार्यकर्त्यांना राजकीय असेल, नोकरी महोत्सव असेल, धार्मिक कार्यक्रम असेल, महिला बचत गट असेल, त्यामुळे लोकांची जोडणी माझी चांगली झाली आणि लोकांचा
टोनिंग किंवा लोकांचा संपर्क हा चांगला ठेवला होता. त्याच्यामुळे लोकप्रियता ही त्यामुळे राहिली होती. परंतु मधल्या काळामध्ये ज्या काही घडामोडी घडल्या त्यावरती मी 4 वर्ष 5 वर्ष एकही शब्द कुठेही भ्रशब्द वापरला नाही. ह्या सगळ्या गोष्टीवर बोलायचं ते पहिल्यांदा आपण बेडेलॉनचा सभा घेतली. त्याच्यानंतर 27ला घ्यायचं होतं आणि 36ची रद्द झाली. त्याच्यानंतर 4ला घ्यायचं होतं. 4ची पण रद्द झाली काही कारणास्तव. या सगळ्या गोष्टीवरती व्यवस्थितरित्या भाष्य मी उद्या 4 वाजता करणार आहे कामशेतला. त्यामुळं सगळ्या गोष्टी सर्वांनी तालुक्यातल्या पूर्ण सुज्ञ नागरिकांनी माझी विनंती की आपण उद्याच्या कार्यक्रमामध्ये कामशेतला यावं आणि तालुक्याच्या हिताचे प्रश्न काही मांडणारे ते प्रश्न आपण व्यवस्थितरित्या ऐकावं. असं म्हटलं जातं आहे की भेगडे लॉन्चला झालेल्या तुमच्या सभेमध्ये लोकांचा चांगला प्रतिसाद होता आणि त्या प्रतिसाद असताना असा अंदाज वर्तवला जातो आहे की नेवाळे जोपर्यंत निर्णय घेत नाही तोपर्यंत निवडणुकीवरती काही फरक पडू शकतो का याच्यावरती? काही लोक समजून घेणारे खूप आहे. तालुक्यात सगळी लोक अशी नाही आहेत की पैसे घेतात किंवा पुन्हा दबतात असं नाही आहे. काही लोकांचं यांना कोणाचं घेऊन नाही पण तो एक विचारावर काम करतो, जीवन जगतो, कोणाच्या पुढाऱ्याची त्यांना गरज नसते. असा एक वर्ग आहे. तो वर्ग म्हणतो शेवटी चांगला कोण आहे आणि चांगलं काय तालुक्यात घडणार आहे याच्यावरती अवलंबून त्याच्याकडे माझ्याकडे त्या दृष्टीने पाहत असतील किंवा पाहतात ते निश्चितपणे माझ्या निर्णयाचा त्यांच्यावरती परिणाम होऊ शकतो. अशा प्रकारचं मला तुमच्या बॅनरचं शीर्षक आहे तालुक्यामध्ये की दडपशाहीच्या विरुद्ध तुम्ही सभा घेणार आहात. काय नेमकी दडपशाही आहे ती तरी आजच्या पुरतं सांगा. म्हणजे 24 तासात दडपशाही उलगडून जाईल सगळी आणि नंतर तुम्हाला सविस्तर बोलता येईल. दडपशाही हा मुद्दा माझ्यासाठी पुढे आलेला मुद्दा आहे. असंख्य कार्यकर्त्यांच्या बाबतीतला घडलेला मुद्दा आहे आणि त्याचं विश्लेषण उद्या होईलच ना. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेतील प्रमुख नेते प्रवीण दरेकर यांनी विनंती करून सुद्धा बाळासाहेब नेवाळे का ऐकले नाही? कारण ही बाकीची सगळी जी मंडळी आहे ती आता सत्तेच्या बाहेरची आहे, शरद पवार वगैरे, परंतु त्यांनी सुद्धा सांगून काय असं घडलं की तुम्हाला देवेंद्र फडणवीसांचा सुद्धा शब्द ढावलायला लागला आणि तुम्ही त्यांचा डावण्याचा प्रश्न आला नाहीये. त्यांचा डावणा वगैरे प्रश्न हा काय नाहीये. ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये तालुक्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये अनेक जणांनी राजीनामे दिले भारतीय जनता पार्टीचे. त्या दृष्टीने ही परिस्थिती योग्य नाही म्हणून मी पण पुढे अडकायला नको म्हणून तो राजीनामा दिला. म्हणून या सगळ्या गोष्टीवरती उद्या आपण बोलणारच आहे. चंद्रकांत पाटलांशी सुद्धा तुमचं खूप चांगल्या पद्धतीत जमत होतं. म्हणजे आमच्या माहितीनुसार राष्ट्रवादीमध्ये तुमचे जेवढे खटके उडत होते तेवढे भाजपमध्ये उडत नव्हते. पण तरी सुद्धा तुम्ही इकडं सगळं व्यवस्थित आलबेला असता म्हणजे तुमच्या दृष्टिकोनातून मग हे सगळं स्थानिक पातळीवरती तुम्ही हा निर्णय घेत आहात का राज्य पातळीवरच तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीमध्ये ही मंडळी मदत करत नाहीत भाजपची? माझा उद्याचा विषय भारतीय जनता पार्टीचा नाही किंवा देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, बावनकुळे असतील, प्रवीणजी दरेकर असतील, चंद्रकांत पाटील असतील यांच्या कुणाबद्दल विषय नाही. म्हणून माझं काय गोष्टी आहेत त्या उद्या मी एकदम व्यवस्थित मांडेल आणि ते तालुक्याला अपील होतील. त्याच्यामुळे निश्चितपणे एक शुद्ध वर्ग आहे त्यांना त्या मताशी माझे ते सहमत राहते असं माझा विश्वास आहे. आणि भविष्य काळामध्ये वाईट काही घडू नये यासाठी काही गोष्टी चांगल्या लोकांपर्यंत जाव्यात यासाठी उद्याची सभा. या सगळ्या तुमच्या घटनेच्या संदर्भामध्ये अजितदादांबरोबर चांगल्या प्रकारे तुमच्या मीटिंग झाल्या होत्या बरोबर, तरी सुद्धा काही आउटपुट निघालं नाही असं तुम्हाला वाटतंय का? त्याच बाबतीत उद्या बोलणार आहे. 100% व्यवस्थित तुम्हाला पटेल आवडेल किंवा जी खरी काय कंडिशन झाली किंवा खरी काय गोष्टी घडल्या त्या बाबतीत उद्या मी चर्चा करणार. बाळासाहेब नेवाळे उद्या शरद पवारांची तुतारी हाती घेतील अशी तालुक्यामध्ये संपूर्ण चर्चा आहे. त्याबद्दल तुम्ही आता काय सांगाल? चर्चा फायनल फिक्स झाले का त्यातही अजून सस्पेन्स आहे? आज तर त्याच्यावर काही बोलणार नाही पण उद्या थोडक्यात 2 शब्द बोलणार मी त्याच्यावर. तुम्ही काल भेगडे लॉन्चला जे सभा घेतली होती त्या सभेनुसार आम्हाला असं समजतंय की तुम्ही अपक्ष उमेदवार बापू भेगडे यांना पाठिंबा दर्शवताय अशी चर्चा आहे तालुक्यामध्ये. हा तो आता विषय उद्या होईनच ना काहीतरी. उद्या आपण काय गोष्टीच्या 27च्या थांबवल्या त्या 4च्या थांबवल्या त्या उद्याची जी सभा आहे निर्णय राहील ना त्यावर जे काही करायचं ते निर्णय करू ना उद्या. तोपर्यंत तुम्ही थोडं शांत व्हा ना. माझी विनंती आहे हे लोकांपर्यंत पोहोचवा. लोकांनाही सर्व तालुक्यातल्या विनंती आहे की आपण त्या सभेला यावं म्हणजे एकत्ररित्या चांगला निर्णय तालुक्यामध्ये घेता येईल आपल्याला. आणि चांगलं कशाला म्हणतात आणि वाईट कशाला म्हणतात याच्यावर लोकांनी काळजीपूर्वक लक्ष द्यावं हीच जनतेला तालुक्याची विनंती माझी. म्हणजे मग आता तुम्ही
सपोर्टेड काय असेल आपली भूमिका? बापूसाहेब वेगळे की सुनील शेळके, मतदारांनी किंवा तुमच्या कार्यकर्त्यांनी काय समजायचं? अजूनही लोकांचे तुम्हाला फोन येत असतील, आम्हालाही फोन येत आहेत की नेमकं काय बाबा साहेबांची भूमिका आहे किंवा काय, उद्या थोडंसं काहीतरी करू दे. उद्या त्या बाबतीत मी निर्णय नक्की केला. आता ऐका, बऱ्यापैकी तालुक्यातल्या लोकांना सुद्धा समजतं, कुणी आलं नाही या जगामध्ये, परंतु ज्या काही गोष्टी चांगल्या पद्धतीने होणं आवश्यक आहे तालुक्यामध्ये, त्यासाठी उद्या ते मतं मांडणार आहे मी, आणि त्यासाठी तालुक्यातील जनते त्या मिटिंगमध्ये, सभेमध्ये यावं अशा प्रकारची माझी विनंती.